दुसऱ्या जेव्हा सकाळी उठून बघतात ना, तेव्हा त्याचं त्याच झाडाखाली त्याचं धड वेगळं आणि मुंडकं वेगळं. बापरे. की एकटाच बोलायचं. तिकडे कोपऱ्यात बसलाय ना, असं दारू एकटाच बडबडायचं. असं म्हणतात की त्या शिदातनं ना आंबोलीतली हिरण्यकेशी माहिती असेल. हिरण्यकेशी ते गुहा आहे आणि अशा बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी गुहा आहेत. ती शिदातली जी गुहा आहे ना, ती तिकडे कनेक्ट होते. आपला असं रेडा वगैरे असं फुरतो माहिती, असं मोठ्या मोठ्याने श्वास घेतो असा एकदम तो. त्या टाईपचा आवाज येत होता त्याला. आणि ते जातात ना, तेव्हा तो असा यांच्याकडे बघतो आणि हसायला लागतो. ह्यानं बोलतो, अरे आलात तुम्ही. अरे ती आपल्याबरोबर जी होती ना, ती मला बोलते चल तू माझ्याबरोबर. हे विचारतात कोण आपल्याबरोबर होती. आपण 5च जण गेलो ना, आपल्याबरोबर कोण होती. अरे नाही, आपल्याबरोबर होती आपल्याबरोबर होती ती. आपल्याबरोबर इथपर्यंत आली ती माझ्याबरोबर इथे असते ती, मला दिसते ती इथे. सो हॅलो हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं शैतान स्टोरीज या आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तर मी तुमचा होस्ट जयेश आज आपल्या एका नवीन गेस्टचं स्वागत करतो. तर हाय प्रज्वल, स्वागत आहे तुझं. नमस्कार मित्रांनो. तर प्रज्वल, तू आपल्या व्ह्युअर्सला स्वतःला कसं इंट्रोड्यूस करशील? ओके, सो माझं नाव प्रज्वल गावडे आहे. मी सिंधुदुर्गमधनं बिलॉंग करतो, जे की कोकणामध्ये येतं. आणि बाय प्रोफेशनल विचारशील तर मी एक रिअल एस्टेट ॲज अ चॅनल पार्टनर म्हणून काम करतो. माझी स्वतःची फर्म आहे PNG रिएलेटर म्हणून. आणि हॉररमध्ये तुझा कसा काय इंटरेस्ट आला? मित्र, हॉररमध्ये बोलायचं तर कोकणातला माणूस आणि हॉरर त्याच्यामध्ये येणार नाही असं होऊ शकत नाही. कोकण आणि हॉरर हे तर खूप जवळचं नातं आहे ते. सो आणि मी तुझे खूप दिवसापासून तुझे व्हिडिओज वगैरे बघतो. खूप अप्रतिम व्हिडिओ तू बनवतोस. सो म्हटलं एकदा तुझ्याबरोबर तुला DM करावा. सो दॅट्स वाय, त्यामुळे आपण इकडे आहोत आता. चालेल. तर मग आज तुझ्याकडे सगळ्या स्टोरीज ज्या आहेत त्या कोकणातल्या असणार आहे. अरे हो, नक्की. मी जेवढं माझ्याकडून तुम्हाला घाबरवता येईल तेवढं घाबरवीन. पण आपले काहीतरी चांगले मेसेज पण असतील या व्हिडिओमध्ये. सो मी तुम्हाला कोकणातील एक अशी स्टोरी सांगतो जी एनटीडी म्हणजे एक ती पॉझिटिव्ह एंटिटी पण आहे आणि निगेटिव्ह एंटिटी पण आहे. ओके. सो त्याचं नाव आहे, तुम्ही ऐकलंच असेल आता फेमस झालेली मूवीमुळे, मुंजा. सो मुंजा, बाकी तुम्हाला मूवीमध्ये तुम्ही बघितलात एक जम्प करतो इकडे तिकडे, तसं ऍक्च्युली तसं नाही आहे. त्याचं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर बऱ्याच जणांनी त्याच्यावरती जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी बनवलेलंच आहे त्याच्यावरती. पण एक माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणून मी एक सांगतो की मुंजा म्हणजे आपले जे एखादा ब्राह्मण ज्यांची मुंज झाल्यानंतर एक 10 ते 15 दिवसात जर त्यांची डेथ झाली, जर त्या मुलाचं कोणत्याही कारणामुळे तो मृत्युमुखी पावला, तर त्याची आत्मा फ्री होत नाही, म्हणजे त्याला मुक्ती मिळत नाही त्या आत्माला. आणि ती जी आत्मा आहे ती अडकून राहते आपल्या पृथ्वी तळावरती आणि ती मुंजाचं रूप घेते. एक मुंजा एक एंटिटी असं म्हणतात, मी तर कधी पाहिली नाही, बट असं म्हणतात की ती खूप जरा हॉरर दिसते, क्रिपी दिसते. बट त्या रिलेटेड एक माझी स्टोरी आहे. स्टोरी थोडी जुनी आहे, म्हणजे आताच्या काळातली नाही, 90s मधली स्टोरी आहे. आणि मला माझे एक अंकल आहे, त्यांनी मला ही स्टोरी सांगितलेली. सो स्टोरी अशी आहे की एक ब्राह्मण कुटुंब असतं. त्यांचे 2-3 मुलं असतात. त्यातली एकाची सर्वात लहान असतो, त्याची मुंजा होते. आणि त्यानंतर XYZ रिझनमुळे तो मुलगा मृत्युमुखी पावतो. आणि त्यानंतर कसं होतं की तो मृत्युमुखी पावलाचे दिवस होते ते 10 ते 15 दिवसातलं होतं. लोकांना तो ब्राह्मण आहे म्हटलं त्यांना माहितीच असेल, बट तरी पण ते त्याच घरात राहतात. आणि घर अतिशय उत्तम घर, असं म्हणजे एक वाडा आपला प्रॉपर असतो ना, कोकणातले वाडा वगैरे असतं तशातलं घर. तर त्यांचं खूप चांगलं होतं तिकडे. बट त्यांच्या घरात खूप एक पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी वगैरे किंवा त्यांच्यावर वाईट व्हायला लागतं, म्हणजे काय काम न वगैरे तसे रिझन्स व्हायला लागतं. मग ते काय करतात, ते घर सोल्ड आउट करतात. आणि एवढं चांगलं भेटत असतं, एक शेठ माणूस असतो तेव्हा असायचे सावकार टाईप मधला, तो ते घर घेतो. आणि तो घर घेऊन त्याची फॅमिली अशी असते की तो असतो, त्याला 2 मुलगी असतात, दोघांची लग्न झाले असतात, त्यांच्या बायको आणि त्यांची पत्नी. आणि जो त्यांचा छोटा मुलगा असतो तो शहरात राहत असतो. त्यावेळेचं जे काही शहर असेल तिकडे मुंबई वगैरे असेल मे बी. सो तिकडे तो राहत असतो. आणि त्यांचा जो छोटा मुलगा असतो, जो मोठा मुलगा असतो तो इकडे त्याच्या वडिलांचं काम वगैरे बघत असतो. सो ते तिकडे राहायला आता स्टार्टिंगला त्यांना थोडं काय प्रॉब्लेम येत नाही, बट काही दिवसानंतर त्यांना असं म्हणजे जाणवायला लागतं की ते घरासमोर एक झाड असतं आणि ते पिंपळाचं झाड असतं. आणि असं म्हणतात की पिंपळाच्या झाडावरती मुंजा राहतो. सो त्यांना त्या म्हणजे एक त्या झाडापासून म्हणजे एक जरा विचित्र वाईब येणं किंवा जरा तिकडे अशांती घरात लागणं असं वाटायला लागतं. मग ते एका पंडितकडे जातात आणि ते असे देवाला वगैरे मानणारे, देवदिवस की असं करणारे, चांगला देवदिवस म्हणजे चांगल्या प्रकारे करणारी माणसं असतात. सो ते एका पंडितकडे जातात आणि ते पंडित त्यांना सांगतात की ह्या ठिकाणी म्हणजे हे जे झाड आहे ना त्याच्यावरती मुंजाचा वास आहे. आणि तो मुंजा म्हणजे जे आधीचे ओनर होते त्यांचा मुलगा. आणि ह्या कारणमध्ये अख्ख्या गावाला माहिती असतं की असं असं झालेलं असतं. तर ते म्हणतात, मग आता एवढं मी घर घेतलं, चांगलं घर आहे, मला ते खूप आवडतं, तर मी ते विकू तर नाही शकत किंवा विकण्यात पॉईंट नाही.
तर ते म्हणाले तसं काही करायची गरज नाही, कारण मुंजा ही एंटिटी विनाकारण कोणाला त्रास देत नाही कधीच. तर ते बोलले की एखाद्या दिवशी काहीतरी असेल पौर्णिमा अमावस्या वगैरे, त्या दिवशी एक त्याला प्रसाद जे काय ठेवतात त्याला ते ठेवायचं आणि घरात मदिरा म्हणजे दारू अजिबात पिऊन पण यायचं नाही, आणायची पण नाही, नॉनव्हेज काहीच आणायचं नाही किंवा तसलं काही करायचं नाही. एक प्रॉपर ब्राह्मणासारखं तुम्हाला राहावं लागेल तिकडे. ते बोलतात ओके नो प्रॉब्लेम, कारण ते तसंही देवाचं वगैरे खूप करत असतं, ते नॉनव्हेज वगैरे खूप कमी हे करायचे. सो ते काय करतात, त्यांचं व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर त्यांना घरात तिथे यश पण येतं, म्हणजे एक चांगलं तिकडे पॉझिटिव्ह वातावरण होतं. ते जे ब्राह्मणाने सांगितलेलं असतं ते सगळं ते करत असतात. बट त्याच्यानंतर काय होतं, जो लहान मुलगा, जो शहरातला तेव्हाचा जेनझी किड तर तो जो असतो ना, तो येतो घरी. तो आल्यावरती घरात त्यांना माहिती की तो दारू बिरू पितो, हे सगळ्या गोष्टी. तर त्याला आधी सांगतात की तू बाबा घरात येतोयस तर असलं काही करू नको. तर मग तो मुलगा पहिले 2-3 दिवस राहतो, पण शेवटी लत तर तो पहिल्यांदा काय करतो, नॉनव्हेज घेऊन येतो घरी. आणि घेऊन आल्या त्याचे वडील बघतात नॉनव्हेज आणले म्हणून, ते नॉनव्हेज टाकतात. पंडितांना विचारतात काय करायचं, ते बोलतात माफी मागा. ते माफी मागतात, तर सॉर्ट होतं ते. आणि त्याच्यानंतर परत सेकंड टाइम पण त्यांचं काय होतं, सेकंड टाइम पण तो आय थिंक नॉनव्हेज वगैरे असंच काहीतरी खाऊन येतो वगैरे, असा काहीतरी विषय होतो. आणि थर्ड टाइमला काय होतं, थर्ड टाइमला त्याला पूर्ण वॉर्निंग दिलेली असते, तू परत करू नको असं. तरी तो एकदम लेट रात्री ना, दारू पिऊन फुल नशेत धुंदीमध्ये ना तो येतो. आणि घराच्या आपल्या कोकणातली घरच बघितले, बाकडे असतात बाहेर वगैरे, अंगण म्हणतो तिथे तो झोपतो. आणि झोपल्यानंतर ना त्याच्या असं अंगावरती वगैरे ना असे नखं उरबडलेले वगैरे असतात. आणि सकाळी जेव्हा उठून बघतात तेव्हा असं त्यांना कळतं की काय झालं ते. त्याचे वडील जे शेवटी मुलग्याला वाचवलं पाहिजे, मग ते पंडितकडे जातात. त्याच पंडितकडे ते म्हणतात की तुम्ही मुंजाची एवढी सेवा केली, त्याचा मान राखलात, म्हणून त्याने तुमच्या मुलाला 2 चान्स दिलेत. आणि ह्या टायमाला लिमिट क्रॉस झाली, सो आता गेम वाजणार. तर ते सांगतात, तरी पण ते तिथे माफी वगैरे मागतात ह्याच्याकडे. बट काय होतं नंतर ना, एक म्हणजे खूप जरा बिघडायला, सिच्युएशन खराब व्हायला सुरुवात होते. आणि पंडित सरळ सांगतात की ह्याला तो मारणार, मुंजा आहे तो ह्याचा बळी घेणारच आता. मग ते काय करतात, त्याला परत शहरात पाठवतात. आणि मुंजाबद्दल ना, म्हणजे मुंजा आणि ब्रह्मराक्षस ते म्हणजे एकच एंटिटी किंवा एकाच ह्याच्यातले येतात. आणि असं म्हटलं जातं की त्यांच्या ना, ते बाकीचे जे एंटिटीज आहेत ना, म्हणजे आपले जे नॉर्मल भूत प्रेत किंवा ते चिटकीन वगैरे, ते सगळं त्यांना ते कंट्रोल करू शकतात आपल्या अंडर, कारण त्यांच्याकडे तेवढी पॉवर असते. कारण ते नुसते ना, म्हणजे निगेटिव्ह एंटिटी नसतात, ते ब्राह्मण असतात. आणि असं म्हटलं जातं की मुंजाच्या समोर तुम्ही असं पठण जरी गेलं असं, तरी तुमचं अस्पष्ट असेल, मुंजा समोर सांगणार की असं आहे ते, असं म्हणतात. खूप जण म्हणतात की असं आहे. तर काय होतं, त्याला शहरात पाठवतो. आणि शहरात गेल्यानंतर ना, त्याचं खूप ते पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज त्याच्यावर व्हायला सुरुवात होतात. त्याची तब्येत खालवायला सुरुवात होते. आणि एवढी खालावते की मग तो एक लास्ट स्टेजला येतो. आणि मग त्याला म्हणतात आता तर हा जाणारच आहे, घरी आणूया. मग ते ह्याला घरी आणतात. घरी आणून भाऊ फक्त 2 दिवस. पहिल्या दिवशी तो खायचा ते पण बंद झालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतात ना, तेव्हा त्याच झाडाखाली त्याचं धड वेगळं आणि मुंडकं वेगळं. बापरे. तर मुंजा कसं आहे ना, की आपण जे एंटिटी असतात ना, प्रत्येक एंटिटीला काही असतात जे त्रास देतात मुद्दामून वगैरे. बट हे मुंजा वगैरे जे एंटिटी आहेत, जे आम्ही स्पेशली कोकणात असतात, आढळून येतात असं म्हणतात. तर त्याच्याकडे ना, म्हणजे त्यांचं असं आपल्याला ते त्रास देत नाहीत, पण आपण त्याच्या वाकड्यात गेलो तर आपल्याला ते नक्कीच त्रास देतात. सो ही एक स्टोरी होती. आणि तू मध्ये आता आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्हाला काहीतरी बोलला होता की अजून एक कन्सेप्ट आहे कोकणामध्ये, म्हणजे तो भूताचा कन्सेप्ट जो मला माहिती नव्हता. बरोबर. काहीतरी खापऱ्याबद्दल. खापरा, तर त्याच्याबद्दल सांगशील काय? सो खापरा हे कोणती निगेटिव्ह एंटिटी नाहीये. तू ह्याच्याबद्दल ऐकलं असेल की आपलं जे रक्षक किंवा एक तिकडचा जो प्रत्येक गावामध्ये एक देवचार म्हणतो आपण त्याला, राखणदार, देवचार किंवा राखणदार असं म्हणतो. त्यातला तो विषय येतो की खापरा जे आहे ना, ते आमच्या इकडचं एक गाव आहे. सॉरी, मी नावं कोणत्याच गावाची नाही घेणार आहे तशी. बट तिकडे कसं आहे माहिती आहे, त्याची एक स्टोरी आहे. पण त्यांचं मी तुला एक बॅकग्राऊंड सांगायचं तर कसं माहिती आहे, ती एक राखणदार आहे जो लोकांना कोणत्याही प्रकारचं वाईट करत नाही. आणि जो देवचार, मी देवचाराबद्दल पहिलं सांगतो. देवचार प्रत्येक गावाच्या सीमेमध्ये तो राऊंड मारतात रात्रीचे. आणि आताही तुम्ही जर गेलास कोकणामध्ये कुठेही, कोकणातल्या कोणत्याही माणसाला विचारलं तर तुला देवचाराची वाट कोणती, ती तुला प्रॉपर वाट दाखवतील देवचाराची. इकडनं रात्री देवचार जातो. माझं गाव सांगतो, कोलंबिस. माझ्या गावाच्या बरोबर आमच्या दरवाजातनं देवचाराची वाट आहे. तर त्याचा मान असा ठेवला जातो की देवचाराच्या वाटेवरती तुम्ही काही अशी वस्तू वगैरे बाधा ठेवायची नाही, कोणत्या अशी अडचण येईल असं काही ठेवायचं नाही. किंवा तिथे आपण म्हणजे कोणत्या तिथे मलमूत्र वगैरे असलं काही करायचं नाही, जेणेकरून काहीच नाही करायचं. आणि जर चुकून मागून केलं तरी देवचारना 3 चान्स देतो देवचार पण. आणि असं झालेलं पण आहे. मी आधी ती स्टोरी घेतो, नंतर आपण खापराची स्टोरी घेऊ.
तर देवचाराचं कसं आहे माहिती आहे, आमच्या गावातलीच गोष्ट आहे. एक म्हणजे असंच एक दारू वगैरे पिणारा माणूस होता आणि तो पिऊन कुठे पण पडायचा, अच्छा. असा विषय. तर त्याने काय माहिती दोनदा तो असं म्हणजे पहिल्यांदा देवचाराच्या वाटेवर पडला, देवचाराने त्याला बाजूला ठेवलं आणि असं म्हणतात ना की देवचार उचलून बाजूला ठेवतो, अच्छा. असं म्हणजे त्या आपल्या वाटेतनं बाजूला करतो आणि तो आपल्या वाटेने जातो सरळ. असं एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा पाहून तो जो तिसऱ्यांदा गायब झाला, 4-5 दिवसानंतर जंगलात सापडला. नेहमी असं पण ऐकलंय ना की त्यांच्या वाटेत जर एखादा माणूस पडलेला असेल तर त्याला कुठेतरी दूर नेऊनच. हा, ते पण ते लगेच नाही करत. ते असं म्हणतात की 1-2 दिवस देवचार चान्स देतो, म्हणजे असं डायरेक्ट, कारण ते निगेटिव्ह एंटिटी नाहीच आहे ना. आणि देवचार असे तू ना काही स्टोरी ऐकशील, गावामध्ये गेलास ना, असे काही जण तुला सांगतील की बाबा मी जंगलात भटकलेली किंवा भटकलेलो, मला एक कोणतरी असा म्हातारा माणूस आला, हातात त्याच्या हे काठी होती, त्याला एक घुंगरू होता आणि त्याने मला वाट दाखवली. मंदिरं पण असतात ना देवचार. हा, देवचारात म्हणजे त्याचं दगड कसं तिकडे हे केलं जातं. आता आमच्या गावात पण एक आहे तसं, म्हणजे आमचं मेन जे लिंगेश्वराचं मंदिर आहे त्याच्यावरतीच आल्यानंतर आहे तिथे. तर देवचाराबद्दल असं निगेटिव्ह खूप कमी ऐकशील तू, पण पॉझिटिव्ह खूप आहे. रात्रीचं ना असं म्हणतात की रात्रीचं असं त्याला दिसणार एक अशी ज्योत जाताना आणि असं घुंगरूचा आवाज वगैरे येणार असं. अच्छा. ओके, सो आपण ह्याच्या स्टोरीवरती येऊया, खापराच्या स्टोरीवर हा. येऊया. तर आमच्या इकडे नारूर म्हणून गाव आहे, तिकडे खापराचा एक उत्सव असतो दर 2-2.5 वर्षानंतर खापराचा उत्सव असतो. तर तिथली ना एक अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे की आपल्या कोकणात वगैरे तुला माहिती अंगात देव येतात वगैरे ते. हो. हा, तर ते तसंच खापरा अंगात येतो, एक माणूस आहे त्याच्या अंगात खापरा येतो. अच्छा. ही पण आताची गोष्ट नाही, खूप आधीची, म्हणजे आय थिंक इंग्रजांच्या काळातली गोष्ट आहे ती, जेव्हा इंग्रज वगैरे 100-150 वर्ष पहिले. हा पकडून चल, तेव्हाची ती गोष्ट आहे. तेव्हा ते खापऱ्याचा एकदा उत्सव असतो आणि ते आमच्या इकडे ना एक काही माणसं ना धावतात, त्यांना आय थिंक गडे काय काहीतरी असं म्हणतात ते ना. तर ते धावतात आणि त्यांना ना जेव्हा तो सण चालू असतो ना, तेव्हा त्यांना एका स्पेसिफिक जागेवर ठेवलं जातं की तुम्ही इकडे थांबायचं, ते आणि खापरा जेव्हा बाहेर असणार तेव्हा तुम्ही यायचं नाही बाहेर, असा विषय. पण त्यातला एक तेव्हाचा जो माणूस असतो ना, तो म्हणतो की काय होतं असं, मी नाही मानत, म्हणायला लागला मी बाहेर पडणार. आणि तो बाहेर पडतो आणि खापऱ्याला समजतं, तो खापरा येतो आणि सरळ त्याचं मुंडकं उडवून टाकतो. बापरे. आणि तेव्हाचं कसं इंग्रजांचं शासन असतं ना, त्यांना हे आपल्या कोकणातली रीती परंपरा काहीच माहित नसतं. मग ते काय करतात की त्याला उचलतात आणि जेलमध्ये टाकतात. सावंतवाडीचं आपलं जे जेल आहे तिथे, हा, ते तेव्हापासूनचं जेल आहे, अजूनही तसंच बांधकाम वगैरे तसंच आहे. तर काय करतात की त्याला जेलमध्ये टाकतात आणि 2-2.5 वर्षानंतर तो उत्सव असतो. 2 वर्ष तो जेलमध्ये होता. शेवटी आता तो सणाचा वेळ येतो, तर लोकांना टेन्शन येतं की आता काय करायचं. अंगात तर खापरा त्या माणसाच्या येतो. तर ते काय करतात की देवाला कौल लावतात, तसं कौल लावतात. तर कौल लागतो की तुम्ही करा, तुम्ही उत्सव साजरा करा, मी बरोबर येईन. खापरा बोलते मी बरोबर येईन. तर कसं होतं की तो उत्सव सुरू होतो आणि जेव्हा ढोल वाजतात ना, तू कधी बघितलं असेल किंवा तू कोकणात आला असेल, देवांचे वगैरे जेव्हा निघतात जत्रेच्या टायमाला, ढोल वाजले की अंगात येतं. सो ढोल वाजतात ना, तसं त्यांच्या अंगात येतं तिकडे सावंतवाडीच्या जेलमध्ये अंगात येतं. ते तिकडनं जेल तोडून किंवा जेलातनं पळून ते डायरेक्ट सावंतवाडीतनं ते तिथपर्यंत गावापर्यंत येतात. आणि डिस्टन्स कमीत कमी 15 ते 20 किलोमीटर. ते येतात खूप कमी वेळात तिथे पोचतात. आणि तेव्हापासून मग ते तेव्हाचे जे तिथले शासक किंवा तेव्हा तिथला जो बघायचे इंग्रजांचं, ते त्यांनी पण शेवटी विश्वास ठेवलेला असतो की हे म्हणजे की ह्यांनी जाणून बुजून तो मर्डर नाही, म्हणजे जी मान नाही कापलेली, ती मान खापऱ्याने कापली, त्यांनी कापलेली, या माणसाने कापली नव्हती. मग तो मर्डरचा जो चार्जेस असतो तो पण त्यांच्यावरनं काढला जातो. ही एक खूप टाइमपासून एक स्टोरी म्हणजे सांगतात. आता तिथल्या आमच्या गावातल्या वगैरे मोठ्याने वगैरे आजी आजोबांना वगैरे विचारली, ती स्टोरी नक्की सांगतील ते. अरे असंच आता बघ, तू कांतारा मूवी आला होता, त्याच्यामध्ये पण त्यांच्या अंगात दैव येतं, ते त्याच पॅटर्न मध्ये. हा, त्याच पॅटर्न मधलं आहे. त्याच्यात पण बघ की एक वंशावळ असते, त्यांच्याच अंगात येतं. स्पेसिफिकली एक वंशावळ आहे, त्यांच्याच अंगात येतं. आता तुला सांगायचं गेलं तर माझं, आता मी पर्सनल मधलं सांगतो की माझे जे मामा वगैरे आहेत ना, ते केरवड्यातले, महादेवाचे केरवडे. ती जर स्टोरी एक बघायला गेली ना, ती हॉरर अशी नाहीये, बट एक असं जरा देवाची महापुरुषाची स्टोरी आहे. त्यांच्यात पण आमच्या घरात जेवढे आता माझे मामा वगैरे दादा वगैरे त्यांच्या अंगात येतं. पण तिथं कसं आहे, ते जे महादेव सिद्ध पुरुष होते ना, आता माझी आई वगैरे मामा वगैरे त्यांच्या वंशातले, तर त्यांनी शॉर्टमध्ये सांगतो, त्यांनी एक म्हणजे आधी एकदम त्यांना शंकराची खूप भक्त मोठे, आणि किती मोठा भक्त असला की मग लोक त्याला जरा वेड्यात काढतात त्या टाइमला, जेव्हा त्यांच्याकडे सिद्धी वगैरे नसते त्या टाइमला. वेड्यात काय हे देवदेव करत फिरतो, इकडे फिरतो असेल. मग त्यांना लोकांनी तसंच केलं आणि ते मग शेवटी कंटाळून, आमच्या इकडे अजूनही गुहा आहे, शीद म्हणतात त्याला, शिदावरती त्या गुहेत गेलं. असं म्हणतात की त्यांच्यावरती ते एक वाघ पण राहायचा आणि तो वाघ अजूनही दिसतो.
अच्छा. तर ते शिदात गेले, त्यांना सिद्धी प्राप्त झाली. आणि त्या शिदाचं तुला इंटरेस्टिंग सांगू, असं म्हणतात की त्या शिदातनं ना आंबोलीतली हिरण्यकेशी माहिती असेल, हिरण्यकेशी ते गुहा आहे आणि अशा बऱ्याच ठिकाणी काही काही ठिकाणी गुहा आहेत. ती शिदातली जी गुहा आहे ना ती तिकडे कनेक्ट होते असं म्हणतात लोक. आणि तर त्यांना सिद्धी प्राप्त झाली, ते आले. त्याच्यानंतर त्यांनी लोकांना शेवटी कळून येतं लोकांना सिद्धी प्राप्त माणूस आहे, मग महापुरुष आहे. मग अशी ती गोष्ट आहे. तर त्यांचं पण असं आहे की ते जे देव वगैरे जे आहेत ना गावकर, माझे मामा वगैरे गावकर, मग त्यांच्याच अंगात येतात ते देव. आणि असं ना की एक सण असतो, आय थिंक 20-22 वर्षानंतर तो बनवला होतो, पूर्ण गावाची वेशीवरती वगैरे फिरतात. म्हणजे तुला भारी काय माहितीये की ते ना असं म्हणजे उघड्या पायाने काट्या बिट्यातनं चालणार, दगडा बिगण्यातनं चालणार, त्यांच्या पायातनं रक्त वगैरे, अक्षरशः पायातनं रक्त वगैरे येत असतं. पण त्या जे ती आमच्याकडे त्याला तिला स्वारी म्हणतात. अच्छा. हा सॉरी म्हणतात. तर त्यांना काही दुखत नसतं, पण अंगातलं गेल्यानंतर दुखतं. पण जेव्हा अंगात असतं ना देव असतो अंगात, तेव्हा काही दुखत नसतं, काही जाणवत नसतं त्यांना. आणि तू एक मला स्टोरी सांगत होता की काहीतरी हॉरर रिलेटेड एक स्टोरी होती. हा एक माझ्याकडे ना एक म्हणजे एक राईडची गोष्ट आहे. माझा एक भाऊ आहे, चुलत भाऊ. तो आणि त्याचे मित्र ते नुकते जॉबला वगैरे लागलेले IT मध्ये. तर ते ना मुंबईतून ना गोव्याला येतं ना तेव्हाची स्टोरी आहे. ओके. तर विषय कसा होता माहितीये, एक गोव्याला जाणं म्हणजे प्लॅन कधीतरी वर्क झाला तर झाला असा प्लॅन. तर त्यांचा प्लॅन होतो वर्क, ते निघतात. पण निघताना कसं माहितीये, आय डोंट नो, बरेच जण नाही म्हणत, ते आपण सुपरस्टिशन ज्यांना म्हणतो, अंधविश्वास तसा टाईपचं की काळी मांजर आडवी गेली, आरसा तुटला, असे एक बरेचसे असतात. तर त्यांचं काय होतं माहिती, ते जेव्हा निघतात ना तेव्हा त्यांच्या गाडीची ना ड्रायव्हर साईडची मिरर असते ना, त्याला एक बारीकसा मायनर क्रॅक येतो. त्यांना वाटतं की दगड बाजूच्या गाडीने जाते, दगड उडला आणि बसून वगैरे क्रॅक आला. बट तो असं दादा म्हणा अचानकच क्रॅक आलेला तो, असं म्हणजे काय आवाज बिवाज असा नाही आलेला. तर तरी पण ते एवढं शेवटी पोरगे निघाले, तसं बारीक सारी तर बघत बसणार नाही. आणि ते पुढे आलेत ना थोडं त्यांच्या गल्लीतनं बाहेर पडत होते ना, तेव्हा एक काळी मांजर अशी आडवी गेली. आणि काळी मांजर असं म्हणजे तू बघशील ना सकाळच्या टाइमला वगैरे नाही जात पटकन आडवी. आय डोंट नो काय त्यांचं, बट सकाळच्या टायमाला वगैरे नाही जात, पण त्यांच्या गेली आणि एकदम स्लो अशी बघत गेली त्यांच्याकडे, आडवी गेली. हे 2 तर झाले, बट तरीही नाही. आता त्यांच्यात तुला आणतो, त्यांच्यात एक जो मुलगा होता ना दादाचा मित्र, तो ब्राह्मण आहे. ते माळा वगैरे प्रॉपर घालतो, ब्राह्मण. तर तो पण होता. तर त्याने पण कसं, आता शेवटी मित्रांना काय सांगणार, म्हणून तो बोलला चला जाऊन दे विषय. मग ते निघाले, पुढे आले व्यवस्थित. आणि पुढे आल्यानंतर ना एक आपल्या रत्नागिरीच्या जरा अलीकडे वगैरे त्यांनी जेवले वगैरे आणि तोपर्यंत रात्र झालेली. आणि ते पुढे जसे निघाले ना, तसं काय आलं की त्यांच्यात थोडं जे होते ते ड्रिंक वगैरे करणारे होते. मग दादा गाडी चालवत होता, त्याच्या बाजूला जो तो ब्राह्मण पोरगा मित्र होता ना त्याचा, तो बसलेला. आणि पाठीत 3 जण बसले, ते जरा पिणारे वगैरे होते. त्याने मस्त की बिअर वगैरे आणलेली, सो ते गाडीत पित होते. आणि हा गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूला तो बसलेला. तर असं चाललेलं. आणि त्यातलं ना पुढे जरा जेवण वगैरे जरा पुढे आल्यानंतर ना थोड्या वेळानंतर ना त्यातल्या जो पाठी प्यायला बसला त्यातल्या एकाला वॉशरूमला झालं. वॉशरूम झाल्यावरती तो म्हणायला लागला की नाही, म्हणतो आता कंट्रोल न थांबव गाडी, जिथे आहे तिकडे थांबवतो गाडी. आणि हा म्हणतो की ठीक आहे साईडला घेतो गाडी. त्या टाइमला ना जास्त जुनी नाही गोष्ट, 1-2-3 वर्षापूर्वी जेव्हा आपलं हायवेचं काम चालू होतं, तिकडचं हायवेचं काम खूप वर्ष चाललं माहिती आहे ना, तर तेव्हाची गोष्ट आहे. तर तेव्हा तो थांबतो साईडला जागा घेऊन, आणि तो जरा असं बाहेर येतो. आणि तेव्हा कसे ते आपले रात्रीचे ट्रक वगैरे जातात, आपला मुंबई गोवा हायवे, रात्रीचे ट्रक लक्झरी वगैरे सुटतात, तेव्हा ते लाईट वगैरे बसतो, तो थोडासा आत जातो, लघवीसाठी फ्लॅश चालू करतो मोबाईलचा, जरा आत जातो. आणि तो जाऊन लघवी करतो. आणि तो असं म्हणजे जरा वर बघतो, इकडे तिकडे बघतो ना, त्याला जरा म्हणजे ते ज्या झाडाखाली त्याने वॉशरूमला गेलं ना, ते त्याला म्हणजे क्रिपी वाटतं एकदम. म्हणजे तो पिलेला असून त्याला ते क्रिपी वाटतं, म्हणजे वाटतं की मी काहीतरी चुकी केली. तर एक आपण नॉर्मली आपल्या माणसामध्ये असं की असं आपण करतो, एकदम चुकून झालं वगैरे, तसं करतो. तो येतो आणि दादाला बोलते, अरे हे यार बेकार उगाच थांबलो इथे, म्हणायला लागला, जरा पुढे थांबलं पाहिजे तो, असं म्हणजे मला क्रिपी वाटलं जरा. तर ते म्हणायला लागले ठीक आहे चला आता बसतो आपण, निघूया पुढे, उशीर झालं. तर ते निघतात पुढे. आणि पुढे तुला म्हणतो एक 5 ते 10 किलोमीटर, बस 5 ते 10 किलोमीटर गाडी बंद पडते. आणि गाडीनं रिसंट घेतलेली गाडी होती त्याची, रिसंट घेतलेल्यातली गाडी होती. गाडीचं त्यांनी निघायच्या आधी प्रॉपर सर्व्हिसिंग करून निघालेले ते. आणि गाडी बंद पडायचं, त्यांनी बोनेट वगैरे उघडले, सगळं चेक केलं, काही प्रॉब्लेम नाही आला, काही प्रॉब्लेम नाही. आणि गाडी सुरू होता होईना. आणि तिकडे ना जेव्हा ते उभे राहिलेले आहेत ना, त्याच्या बरोबर ना बाजूला जंगल होतं. आणि तो सांगत होता म्हणजे असं हे आपला असं रेडा वगैरे असं घुरतो माहिती, असं मोठ्या मोठ्याने श्वास घेतो असा एकदम तो, त्या टाईपचा आवाज येत होता त्यांना असं. आणि तो मोठ्या प्रमाणे त्यांना वाटलं की गौरेडा वगैरे वगैरे असेल, पण तो ना एकदम कंटिन्युअस चालू होता आवाज, कंटिन्युअस आवाज चालू होता. आणि तो जो ब्राह्मण जो त्यांचा होता ना, तो जरा ह्या गोष्टींमध्ये त्याला माहित होतं या गोष्टींबद्दल. तर त्याने काय केलं की
म्हणजे काहीतरी ते माळ वगैरे काढली वगैरे आणि गाडी तशी वगैरे ठेवून त्याने काहीतरी बोललं वगैरे आणि असा हात बी जोडून त्यानंतर ते तो म्हणाला बसा गाडी सुरू होणारच म्हणायला लागला. देवाचं नाव घ्या गाडी सुरू होणार. आणि त्यांनी गाडी सुरू केली 1-2 स्टार्टमध्ये नाही झाली पण नंतर सुरू झाली गाडी आणि तिथून ते निघाले. आता तिथून निघाल्यानंतर ना ते गोव्यापर्यंत व्यवस्थित पोहोचले आणि व्यवस्थित पोहोचल्यानंतर ना गोवाचा आपला एक क्राऊडेड एरिया आणि एक आहे साऊथ साईड तिकडे एकदम सुंदर सिनरी वगैरे ते तिकडे गेले साऊथ साईडला. तिकडे त्यांना कसं आलं माहिती आहे की ते म्हणजे स्टे जिकडे त्यांनी बुकिंग केली ना एक विला टाईप होता तिकडे त्यांनी बुकिंग केली आणि हे टोटल 5 जणच आणि 5 जणांनी विला केला ते पार्टी वगैरे सगळं व्यवस्थित एन्जॉय केलं त्यांनी. बट त्याच्यामध्ये काय आलं की त्यातला जो एक होता मेन जो तिथे वॉशरूमला गेलेला तो ना म्हणजे थोडा तो एकदम एन्जॉय करणारा पोरगा त्यांच्यातला मग थोडा ना आउट वाटायला लागला म्हणजे जरा कमी बोलतोय थोडं इन्व्हॉल्व नाही होत आहे तेवढं किंवा जरा त्याचं काहीतरी वेगळंच चाललंय असं होतं. आणि तो ना एक झाले तो त्यांच्या टोटल 4 ते 5 दिवसाचा प्लॅन होता त्यातलं तो ना 2 दिवस जरा ठीकठाक होता. तिसऱ्या दिवशीपासून तो खूप वियर्ड बिहेव करायला लागला म्हणजे एका कोपऱ्यात जाऊन असं बसणं आणि मद्यपान दारू खूप जास्त पिणं चिकन असं म्हणजे एकदम असं नुसतं चिकनच खाणं असा विषय वगैरे व्हायला लागला त्याचा. आणि ह्यांना वाटलं की ठीक आहे इकडे आलं एन्जॉय करतोय वगैरे आणि नंतर ना त्याने काय केलं की एकटाच बोलायचं तिकडे कोपऱ्यात बसलाय ना असं दारू एकटाच बडबडायचं. आणि नंतर हे ना विचित्र वाटायला लागलं. तो जो ब्राह्मण त्यांच्यातला होता ना मित्र तो बोलला की ह्याच्या पाठी काहीतरी लागलंय ह्याच्या पाठी तिथून काहीतरी लागलंय. तर मग ते काय करतात शेवटी आता म्हणायला लागले म्हणतात जाऊया आपण निघूया. आणि निघताना कसं होतं माहिती निघताना पण त्यांचं ना म्हणजे असं निघायला बघतात पण काही ना काहीतरी बाधा येते निघताना. म्हणजे थोडं निघाले गाडीचा टायर पंक्चर झाला थोडं निघाले काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम झाला. पहिलाच त्यांचा प्रॉब्लेम झाला ते चेकआउट करताना काहीतरी पेमेंट वगैरे करायचं होतं थोडं ते पेमेंटच होत नव्हतं. दुसऱ्यांना एटीएम मध्ये जातो एटीएमच चालत नाही म्हणजे असं बारीक सारीक प्रॉब्लेम आपण म्हणतात की असंच होतात पण कंटिन्युअसली सेम प्रॉब्लेम यायला लागले त्याला. तर मग काय करतात ते कसं तिकडनं निघतात एकदा घरी यायला आणि घरी येताना त्यांचं ना म्हणजे देवाच्या कृपेने मोठं नाही पण एक छोटंसं ऍक्सिडेंट होतं. गाडी डिवायडरला आपटते. अच्छा. आणि डिवायडरला आपटल्यावरती ना ड्रायव्हर साईडचं पुढचं वगैरे जरा तुटतं मग ते टेम्पररी नशिबाने टायर किंवा आपलं मेजर काय गाडीला होत नाही आतल्यानं काय नाही होत मेजर काय होत नाही ते येतात गाडी घेऊन तशीच ते मुंबईपर्यंत पोहोचतात. तर मुंबईला पोहोचल्यानंतर सगळ्यांचं ना डोकं असं जरा हेवी किंवा जरा एक त्या टाईपचं निगेटिव्ह आपल्यात एक आपला ऑरा कमी झाला एक निगेटिव्ह एनर्जी जास्त आपल्या आसपास आहे असं व्हायला लागलं. पण हे 4 जण सोडून तो 5वा होता ना जो तिथे गेलेला त्याच्या घरातल्यांचा ह्याला फोन येतात की हा खूप विचित्र वागतोय खूप म्हणजे असं एकटाच राहतोय रूममध्ये रात्रीचं ओरडतोय वगैरे काही पण ओरडतोय आणि एका बाई माणसाशी बोलतोय की तू जा मी तुझ्यावर नाही येणार मला यायचं नाही तुम्हाला घेऊन जा तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करू नको मला यायचं नाही मी नाहीच येणार बघू तू कशी नेतेस मला. आणि असं करत काय ह्यांना फोन येतो आणि ह्यांनी घरी तर ऑब्व्हियसली सांगितलेलं नसतं की असं सीन झाले ते. तर हे काय करतात की त्याला भेटायला जातात ना तेव्हा तो रूममध्ये असं बसलेला असतो. दादा मला सिरियसली असं सांगतो की लाईक रूममध्ये एंटर केल्यावरती ना त्यांना एकदम घाण वाटतं म्हणजे ती वातावरण नको वाटतं तिथलं. आणि ते जातात ना तेव्हा तो असं ह्यांच्याकडे बघतो आणि हसायला लागतो. ह्यांना बोलतो अरे आलात तुम्ही अरे ती आपल्याबरोबर जी होती ना ती मला बोलते चल तू माझ्याबरोबर. हे विचारतात कोण आपल्याबरोबर होती आपण 5च जण गेलो ना आपल्याबरोबर कोण होती अरे नाही आपल्याबरोबर होती आपल्याबरोबर होती ती आपल्याबरोबर इथपर्यंत आली ती माझ्याबरोबर इथे असते ती मला दिसते ती इथे. तर हे बोलतात कोण दिसते तू वेड्या झालास काय नशा केलास काय. तर तो म्हणतो अरे नाही खरं तुला नाही दिसत मला दिसते पण ती. तर हे काय आहे ना पंडित असं तो म्हणतो भाऊ घरी सांगूया आता ओव्हर होऊन झालंय. ते घरी सगळ्यांना सांगतात आणि हे ज्यांचे पंडित असतात त्याचे काका आय थिंक कोणतरी रिलेटिव्ह असतात त्यांचे ते असं ही वगैरे करतात म्हणजे अशी भूत प्रेत बाधा वगैरे काढतात त्यातलं करतात. तर हे त्यांच्याकडे घेऊन जातात. तर सॉरी त्यांच्याकडे घेऊन जात नाही त्यांना बोलवतात पहिल्यांदा घरी. तांत्रिक असं नाही म्हणता येणार कारण आताच्या ह्याच्यात तांत्रिक म्हणजे एक वेगळ्या ह्याने बघितलं आता एक जे निगेटिव्ह एनर्जीना भूताना वगैरे वशमध्ये करतात किंवा त्यांना हाकलवतात एक गुड वेने. तर ते येतात ते आल्यानंतर सरळ सांगतात की ह्याच्या पाठी एक प्रेत लागलंय आत्मा पण नाही प्रेत लागलंय आणि ह्याने त्याच्या तिथे जाऊन वॉशरूमला गेला त्याच्या तिथे आणि त्याच्या तिथे जाऊन त्याने ते केलं ते त्याला नाही आवडलं. मग ते घरचे म्हणतात आता काय करणार ते म्हणायला लागले लगेच जर तिथे काहीतरी करता आलं असतं ना आपल्याला एक त्याचा मान वगैरे ठेवून वगैरे तर काहीतरी झालं असतं. आता जरा लेट झालं तरी पण आपण काहीतरी मी माझ्या याने करतो. मग ते एक त्याला दोरा बांधतात नॉर्मल बारीक सारीक बाकीचे यंत्र वगैरे काय असतात ते सगळं ठेवतात वगैरे आणि ते जातात.
पण तो जो मित्र असतो ना त्यांचा, तो थोडे दिवस नीट राहतो, 1-2 दिवस नीट राहतो, परत तिथे तेच सुरू. तो आपणच दोरा, तो स्टार्टिंगला काढायचा प्रयत्न करतो, दोरा येत नसतो, पण नंतर तो आपणच दोरा काढून फेकून बिकून देतो आणि परत तेच सेम सुरू त्याचं. आणि नंतर त्याची ना तब्येत म्हणजे ना, तो असा बॉडी बिडीवाला जिम्मीवाला पोरगावा, आणि तो नंतर ना खूप असा एकदम बारीक हड्डी फुल इथपर्यंत येतो. आणि इथपर्यंत आल्यानंतर ना त्याला ते शेवटी ना एक त्यांच्या कुठेतरी एक देवस्थान आहे, नाव नाही बोलत, पण एक देवस्थान आहे ना, तिकडे घेऊन जातो. आणि तिकडे त्याला घेऊन जाऊन काहीतरी ह्यांना पण माहित नाही, म्हणजे घरच्यांनी सांगितलं नाही, बट त्यांना तिकडे घेऊन जाऊन तो तिकडे 1 महिनाभर थांबतात तो, आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठचं ते जातं. बापरे. म्हणजे मी ऐकली ना एकदम असं गुजबम देणारी स्टोरी ही होती, की आपण मजेत काहीतरी करायला जातो आणि मग त्याचं काहीतरी वेगळंच साईड इफेक्ट निघतात. असे भरपूर किस्से आहेत रे आपल्या इथे. बघा आता इतके गेस्ट येऊन गेले, जसं लास्ट टाइम निखिल आला होता, त्याने पण सांगितलं की ते लोक एका ठिकाणी गेले होते गटारी सेलिब्रेट करायला, आणि त्यांच्यासोबत पण सेम त्यांच्यापैकी एका मित्राला पॉझिटिव्ह झालं होतं. त्याच्या अगोदर एक अजय म्हणून आला होता, ते लोक पण एका रिसॉर्टला गेले होते आणि तिथे पण त्यांच्या 1-2 मित्रांसोबत असं काहीतरी झालं होतं. तर त्यांचं म्हणजे आता मी जेवढ्या तिन्ही पण स्टोरीज ऐकल्या ना, तिन्हीमध्ये मला हे कॉमन वाटलं की म्हणजे आधीच सायन्स कळून येतात गोष्टींच्या. जसं या तिन्ही स्टोरीमध्ये असं होतं की तुमच्या गाडीचा पण इश्यू झाला, त्यांच्या गाडीचा पण इश्यू झाला होता, एकाच्या गाडीचं असं झालं की त्यांची गाडी स्टार्टच नव्हती सुरुवातीला. म्हणजे असे हे काही असे कॉमन गोष्टी, म्हणजे कॉमन गोष्टी, आणि आपण ऍज अ यंगस्टर म्हणजे इग्नोर करतो. तेच म्हणजे मेन आपलं असं असतं की आपण इतकं जास्त त्या ट्रिपच्या धुंदीमध्ये असतो की आपण इग्नोर करतो. पण कोणी असतं आपल्या ट्रिपमध्ये, म्हणजे आता एका ग्रुपमध्ये असतं कोणीतरी जो ऑब्झर्वंट असतो, ज्याला लगेच दिसतात की निगेटिव्ह गोष्टी काहीतरी घडत आहेत, आपण थांबायला पाहिजे किंवा काय, पण ते नाही होत. पण ही एक्साइटमेंट एवढी असते ट्रिपची, एक तर कधीतरी ट्रिप होतात, बरोबर, त्याच्यामध्ये मग आपण त्या गोष्टी निग्लेक्ट करतो. पण असतात अशा गोष्टी, बरोबर. पण तूच बघ ना, आता तुला आता समजत असतील ना, आपण 4 जण मित्र आहोत, तू एकटा काहीतरी ज्ञान द्यायला गेला ते आपल्याला खोळ्यात काढणार. पण इतक्या लोकांचं ऐकल्यानंतर मग असं वाटतं की नाही असू शकतं, या सगळ्या गोष्टी म्हणजे एक्झिस्ट करतात तेव्हाच घडत आहेत लोकांसोबत. आपण आता तुझ्या शोच्या माध्यमातून तुझे खूप आपले यंगस्टर जास्त तुझे व्ह्युअर्स आहेत आपले, तर त्याच्या ह्याच्यात मी तर माझ्यातर्फे तर एक मी संदेश देईन की ह्या गोष्टींना म्हणजे तुम्ही सुपरस्टिशन किंवा एकदम अंधविश्वासात नको जाऊ, बट ह्या गोष्टी काही प्रमाणात तरी थोडा जरा त्याला एक आपले मोठे सांगतात म्हणून एक मान द्यावा, असं माझ्या मते. कसं होतं ते असं आपण सायन्स म्हणू शकतो किंवा सिम्पटम्स, जसं काही गोष्टी घडायच्या पहिले आपल्याला कळून जातात की ही गोष्ट घडणार आहे, बरोबर. मग आपण कसं त्याच्यावरती थोडं लक्ष देऊनच काम करायला पाहिजे. सपोज टाळता येत असेल तर टाळा. आणि आमच्या कोकणात एक म्हटलं होतं की तुम्हाला जर माहित म्हणजे एखादं एक ठिकाण तुम्हाला माहित नसेल ना, तर तिकडे उगाच चाळी नाही करायची. ते तर सगळीकडेच आहे. कारण आमच्या तिकडे ना कसं असतं माहितीये, प्रत्येक जमीन किंवा एखादी जागा असते ना, तिथे असं की काहीतरी आहे, कोणाच्या तरी तिथे आहे, मग ते इंटेन्शनली कोणाला त्रास द्यायला जात नाही स्वतःहून. पण त्याला कोणी उंगली केली तर मग त्रास होतो. आणि आपले म्हणजे क्युरिओसिटी पकड किंवा असं काही नसतंच, असं होणारच नाही, म्हणून उंगली करायला जातात लोक. आणि तिथे मग हे किस्से घडतात की माझ्याबरोबर असं झालं तसं झालं, आणि मग ते जी भूत बदनाम नसतात ती पण बदनाम होतात. आपण आता हॉरर कॉन्टेंट बघ, तू हॉरर कॉन्टेंट मध्ये काम करतो, मी कधी मला आवड आहे. आपण ना कधीतरी एक्स्ट्रीम लेवलला जाऊन ऐकलं ना, मोठे क्रिएटर्सनी पण हे सांगितलं ना, जे हॉरर मध्ये जातात त्या जागेवरती वगैरे, ते एकाच ना म्हणजे हॉरर मध्ये जर ते कंटिन्युअसली राहिले ना, तर त्यांना ते खूप लो फील व्हायला लागतं, ऑरा कमी झाल्यासारखं लो फील व्हायला लागतं, मग त्यांना जरा बाहेर येऊन काहीतरी वेगळं करावं लागतं, असा विषय. म्हणजे नुसतं तो हॉरर मध्ये राहिला तर निगेटिव्ह मध्ये राहिला तर निगेटिव्हच अट्रॅक्ट होणार, पॉझिटिव्ह मध्ये राहिला तर पॉझिटिव्हच अट्रॅक्ट होणार. त्यामुळे दिसणं मला बहुत दिसलं किंवा नाही, मी ह्याच्या आधी पण पॉडकास्ट केला तेव्हा पण म्हणजे नाही आम्हाला तर असं जाणवलं, ठीक आहे ना, तुम्हाला नाही जाणवलं, त्यांना जाणवलं. आपण काय बोलतो आपल्या व्ह्युअर्सला, असं बोलतो की तुम्ही निगेटिव्ह वे मध्ये नका घेऊ, एंटरटेनमेंटच्या पॉझिटिव्ह वे मध्ये घ्या. म्हणजे आता स्टोरीज आहेत, ऑब्व्हियसली आपण जे आपल्यासोबत घडलेल्या गोष्टी, जसं तुझ्यासोबत घडलेल्या आहेत आणि तुझ्या ओळखीतल्या लोकांसोबत घडलेल्या आहेत, या घडलेल्या गोष्टी आपण काय करतो, आता जसं बोलतो आपण निगेटिव्ह गोष्टी वाटल्याने त्या कमी होतात, त्या डिस्ट्रीब्यूट होऊन जातात, बरोबर. तर आपण जसं सांगतोय म्हणजे आपल्यावरचं एक ओझं आहे जे आपण कमी करतोय, किंवा आणि लोकांनी पण ते काय एंटरटेनमेंटच्या वेने घ्यायला. तू किती बघ, हे जे म्हणणारे लोक असतात ना की भूतभीत काय नसतं, हे नसतं, तेच पहिले व्ह्यूअर असतात, तेच जास्त बघतात भूताचं, ते तर असा विषय. मी ना एक छोटीशी स्टोरी सांगतो तुला ह्याच्यावरनच. माझे काका, माझ्या घरातली स्टोरी आहे, बिंदास सांगू शकतो ती. माझे काका जे आहेत ना, माझे सगळ्यात मोठे काका, ते माळ घालणारे म्हणजे वारकरी टाईपचे. तर ते ना, आमचं कसं आहे माहिती, आमचं कलमीस म्हणून गाव आहे, आमचं गाव एका साईडला आहे पूर्ण आणि शेती नदीच्या पलीकडे, पैलाडी असं आम्ही म्हणतो त्याला, पैलाडी आहे. तर त्याच्या मधला जो रस्ता आहे, खाणीतला रस्ता,
तिकडे असं खूप जण म्हणतात की तिकडे हॉरर वगैरे आहे, दुपारचं लोकांना जाणवलेलं आहे अशा गोष्टी. माझे काका रात्री 2 वाजता जातात, 3 वाजता जातात, कधी पण जातात. कधी पण जातात आणि ते काहीतरी असं मस्करीत आम्हाला सांगतात की, आणि काही काही लोक सांगतात की खरोखर पण त्यांना असे दिसलेले आहेत भूत. अच्छा. ते बिंदास जातात बाजूने त्यांच्या, आणि ते पण काय करत नाही, बिकॉज त्यांचा तो ऑरा तेवढा आहे, किंवा त्यांना ते कायम रात्री घरी कधीच राहते झोपत, ते कायम मांगरात जाऊनच झोपतात तिकडे, आणि त्या रस्त्याने ते जातात. मी तुला म्हणतो, तो संध्याकाळचा चल माझ्यावर त्या रस्त्याला, भाऊ माझी हिंमत नाही होत जायची नदीवरती, तुला फुल निगेटिव्ह वाटणार. आणि तिथे नदीवरती पोरं बुडून मेलेली आहेत, हल्ली 2 वर्षातले पण गोष्टी आहेत. त्याच्या आधी तर झाले, त्याच्या 2 वर्षातले ते असं, म्हणजे एका ठिकाणी पाणी जास्त आहे, उन्हाळ्यात वगैरे जास्त पाणी झालं तिथे जातात लोक, ते मेलेले आहेत. आणि तिथल्या पण काही हॉरर गोष्टी आहेत, आपण नंतर बोलू त्या गोष्टी. ते पाय खेचणं वगैरे असं झालेलं आहे लोकांना. पण माझे काका तिथनं कायम बिंदास जातात रात्री 2-3 वाजता, रात्री 12च्या ठोक्यावर पण गेलेले आहेत तिकडे. तर कसं माहिती, प्रत्येक एका माणसाचा ऑरा आहे तेवढा. आपण तू ऐकलं असेल की आधी जुन्या काळात ते माझ्या आजोबांना हे भेटला, तंबाखू मागितलं, आजोबा नीट उभे होते ना, आजोबाने दिला तंबाखू, आजोबा थोडीच पळाले, असा विषय. सो आपण एक जो पॉडकास्ट करतो ना, आपण जे स्टोरी सांगतो, लोकांनी एक एंटरटेनमेंट वेने किंवा त्यातनं काही शिकण्यासारख्या पण काही गोष्टी आहेत, जसं की आपण मगाशी बोललो की तुम्ही असं असं सायन्स झालं तर एक इग्नोर नको करू. आणि तुझ्याकडे तू बोलत होता की तुला तंत्राबद्दल पण बरंच नॉलेज आहे, तर ते आपण एका नेक्स्ट नक्की त्याला परत टाइम लागेल तेवढा, आपण एक वेगळा पॉडकास्टच बनवू त्याच्यावरती, लोकांचं किती आपल्याला प्रेम भेटतंय, मला तरी आपण त्याच्यावरनं एक नेक्स्ट पॉडकास्ट आपण शूट करू. तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत हा पॉडकास्ट बघत आला असणार तर प्लीज पॉडकास्टला लाईक करा. तुम्हाला पॉडकास्टमध्ये कुठला पार्ट आवडला आणि कुठला नाही आवडला याच्यावर तुमचे जे व्ह्यूज असतील ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. शैतान स्टोरीज मराठी हॉरर पॉडकास्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करू शकता, शैतान स्टोरीज पॉडकास्ट हे इंस्टाग्राम हँडल आहे. आणि तुमच्याकडे काही स्टोरीज असतील तर तुम्ही आमच्यासोबत त्या शेअर करू शकता. मी गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. आणि चॅनलला बघत राहा. थँक्यू. धन्यवाद.